भैरवनाथ देवाच्या आणि हनुमान देवाच्या उत्साहाच्या निमित्ताने आज ही बैलगाडा शर्यत शिक्रापूरमध्ये पार पडते आहे। आपण सर्वच मायबाप मंडळी या ठिकाणी गाड्याची मजा लुटण्यासाठी आपण आलेला आहात। खरं आता या स्पर्धा ज्या आहेत ह्या ऑनलाईन सुरू आहेत, त्याच्यामुळे लोक त्या ठिकाणी लाईव्ह दाखवल्याच्या नंतर इथं कोणी येत नाही। पण ही गोरखदादाची यात्रा आहे। शिक्रापूर आता 1.5-2 लाखाच्या पुढे आता त्या ठिकाणी आपलं लोकसंख्येचं गाव झालेलं आहे आणि या गावाला यात्रेचं स्वरूप विरोळे पाटलाच्या नंतर जर कुणी आणलं असेल ते आदरणीय आमच्या दादांनी आणलं, हे मात्र आपल्याला कौतुक त्या ठिकाणी दादांचं करावं लागणार आहे। कारण शिक्रापूर आणि शिक्रापूरची यात्रा थोडासा दुराने वेगवेगळा संबंध जोडलेला होता, परंतु दादाने ही स्पर्धा सुरू केली। रामभाऊ सासवडे आज चांगलं बोलले, बरं वाटलं। रामभाऊंचा पुढचा गाडा आता जिल्हा परिषदला सोडायचे हे नक्की मात्र, कारण एवढ्या वेळ बोलल्यावर दादा आता काय अडचण नाही राहिली असं मला वाटतंय। कारण मला वाटायचं की आपणच लढू, पण आता रामभाऊच्या डोक्यात निवडणूक दिसते जिल्हा परिषदेची। कारण सरपंच साहेब बराच वेळ बोलले आज, बरं वाटलं जरा। काय ताकद लावून गाडगेला पण दौलतराव, आम्ही मागच्या वेळेस गेलो, आम्ही उपरे उमेदवार होतो, किंदूरकरांनी आम्हाला मदत केली, निवडून दिलं, त्याच्यामुळे आता तर काय काळजीच नाही। पण एक यावरून या ठिकाणी सांगेल की या गावच्या अशोक शेठ सोनार अध्यक्ष, लधाराम 50 पटेल म्हणजे आमच्या आशापुरा टिंबर मार्केटचे खजिनदार, पैशावाला माणूस आहे। गुरुजी गोसावी गुरुजींचा पोरगा कुंदन गोसावी सल्लागार, मी अनेक मंडळी इथं पाहिली। दादानी तयार केलेल्या महेशरावांपासून पत्रकार आमचा सिकंदररावांचा मुलगा इथे आहे, त्याचप्रमाणे बरीच सगळी मुलं मी त्या ठिकाणी पाहतोय। बाळा आहे त्या ठिकाणी, उत्तमराव तिकडं, अण्णा उत्तमराव आपले यात्रा कमिटीचे बी अध्यक्ष आहेत, तिकडे देवस्थानचे बी अध्यक्ष आहेत। पण सल्लागार समिती म्हणून त्या ठिकाणी गोरखदादांचा पुतण्या ह्या परवानग्या आणण्यापासून सगळ्या गोष्टी करतात ते आमचे आदित्य सासवडे आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवूयात आपण। कारण या सगळ्या गोष्टी करत असताना ही जी स्पर्धा देखणी भरवलेली आहे, मनापासून दादा तुम्हाला त्या ठिकाणी धन्यवाद देतो। अशा स्पर्धा भविष्य काळामध्ये खरं तर माऊली कटके तालुक्याचे आमदार आता येणारच आहेत, कारण दादाने सांगितलं, मला वाटत नाही इथं कुणी नाही म्हणणार आहे। कारण उद्या परवा परत दादाला भेटायचं आहे, कारण दादाला भेटलं एवढं सोपं नाही। दादाच्या डोक्यात एकदा बसला माणूस की तो सरळच होतोय। त्याच्यामुळे मी सुद्धा म्हणलं, पहिलं मी गावच्या यात्रेला येत नाही कधी, दादा म्हणले तू लवकर ये नाही तर मग बघ। म्हणलं चला आपलं पहिलं दर्शन घेऊ दादाचं आणि मग जाऊयात। परंतु या गाड्याच्या स्पर्धा अत्यंत देखण्या अशा स्पर्धा आहे। मी सहज यांना विचारत होतो अनाउन्सरांना की आमची यात्रा कशी आहे, ते म्हणले पहिलवान खरोखर आम्ही काय तुमची स्तुती करत नाही, पण एवढी लाईव्ह गर्दी कधी कुठे दिसत नाही। तुम्ही ज्या पद्धतीची गर्दी आज केलेली आहे त्याचं सगळं श्रेय शिक्रापूर आणि शिक्रापूर पंचक्रोशीतील लोकांना देतो। आज आमचे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जे आज हयात नाहीत, नितीनराव जगताप, त्यांचा मुलगा आदेश इथं आलाय, त्याच्यासारखं समाधान मला वाटलं नाही। म्हणजे चेहरा आदेशचा पाहिला आणि गोरखदादाच्या पाठीमागे जी मंडळी भक्कम आहेत, राजेंद्र करंजनपासून तर भगवानराव गायकवाडांच्या पर्यंत अनेक मंडळी दादा तुमचे सहकारी इथं आहेत। मी तर काय कधी यात्रेत तुमच्याकडे आलो नाही, कारण दादाचं शिव्या खायचं म्हणजे बरं अवघड काम आहे, त्याच्यामुळे आपलं लांबून राहिलेलं सगळ्यात चांगलं। पण दादा तुम्ही जरी बोलत असलात, मांजर जरी मांजराच्या पिलाला त्या ठिकाणी तोंडात घेऊन गेलं तर दात मात्र कधी लागून देत नाही। आयुष्यभर दादा आमच्या पाठीमागं, गोरख सासवडे म्हणजे मंगलदास बांदल आणि रामभाऊ सासवडे हे फक्त दिसायला आहे, पण त्यांचा पाठीराखा मात्र दादा आहे। त्याचं मनापासून त्या ठिकाणी कौतुक करतो आणि उद्याच्या या असणाऱ्या सर्व शिक्रापूरला जे वैभव प्राप्त करून दिलेलं आहे, कारण या गावामध्ये यात्रा हनुमानाची भरवणं आणि त्या मंदिराचा त्या ठिकाणी उद्धार करणं एवढं सोपं नव्हतं। लोक ज्यावेळेस मंदिर पाडायला गेली त्यावेळेस म्हणले तुमचा वंशच बुडल, तुम्ही चुकीचं काम करू नका। दादा म्हणले सगळे एकदा बुडले तरी चालेल, पण हनुमानाला आम्हाला वर काढायचं आहे। आज एवढं देखणं मंदिर उभं केलं, दादा मनापासून तुम्हाला त्या ठिकाणी शतशः धन्यवाद देतो। आज शिक्रापूरकरांच्यावर तुम्ही खूप प्रेम केलं, एवढी माणसं आली, यात्रा चांगली भरवली, मनापासून त्या ठिकाणी सर्व अनाउन्सरांना आणि या ठिकाणी गाडी मालकांना शुभेच्छा देतो। दादा तुमच्या सगळ्या सहकार्यांनी केलेलं काम ज्ञात अज्ञात आणि ज्यांनी त्या ठिकाणी बक्षिसं दिली, आमच्या शिंद्यांनी त्या ठिकाणी तुम्हाला काय LCD काय अनेक मटेरियल दिलेलं आहे।
मनापासून या पोरांचं कौतुक करतो. रामोशी समाजाची माणसं आहेत. एकदा शब्द दिला तर साला व्हायला जाऊन देणार नाही. नाता शिंदेच्या पोरांनी त्या ठिकाणी आम्हाला एलसीडी दिला, काहींनी गाड्या दिल्या, ज्याला जे मिळेल ते त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि तुम्हा सर्वांचा शौक पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी दादाच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा या ठिकाणी भरवली जाते. पुन्हा एकदा आता या ठिकाणी सर्वांचंच मनापासून स्वागत करतो. तुमच्या आणि गाड्यांच्या मध्ये जास्त विरजण ठेवत नाही, जास्त अंतर ठेवत नाही. मनापासून पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आपण छत्रपतीच्या भूमीतले आहोत, आपण संभाजी महाराजांच्या भूमीमधले आहोत. ज्याने आपल्या राजांनी आपल्यासाठी प्राण दिले, बलिदान दिलं, त्या राजाचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे. आपण सगळे हिंदू आहोत म्हणून ज्याने आपल्यासाठी बलिदान दिलं त्याचं स्मरण होणं आपल्याला काळाची गरज आहे. सगळ्यांनी हात वर करून छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांच्या नावाने आपल्याला घोषणा द्यायचा आहे. जो करणार नाही तो हिंदूच नाही साला. बघूयात आपण आता त्या टोकापासून तर इथपर्यंत सगळ्यांनी त्या ठिकाणी आपल्याला घोषणा द्यायच्या आहेत. आणि हात वर करून ज्याला हात आहे त्याने हात वर करायचा आहे सगळ्यांनी. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, हर हर महादेव, हर महादेव. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण या ठिकाणी आपला अमूल्य वेळ खर्च करून उपस्थित झालात. शेखरापूर ग्रामस्थ यात्रा कमिटी आणि विशेष करून गोरक्ष दादा सासवडे युवा मंच आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं आपलं परत एकदा मनापासून स्वागत.